नवरात्रीच्या 8व्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या शक्ती स्वरूपा माता महागौरी. सृष्टीची निर्माण करता आदिशक्ती पार्वती यांनी भगवान महादेवांना पती म्हणून मिळवण्यासाठी हिमालय पर्वतावर कठोर तप सुरू केले. हजारो वर्ष त्यांनी अन्न, पाणी, छाया आणि आरामाचा त्याग करून घोर तपश्चर्या केली. त्यांचं संपूर्ण शरीर धुळीने भरलं, उष्णतेमुळे काळवंडलं आणि कांतीहीन झालं. देवतांनाही ही तपश्चर्या पाहून आश्चर्य वाटलं. माता पार्वतीच्या या अखंड निर्धारामुळे पृथ्वीवरील संतुलन ढासळू लागलं. सर्वांनी देवादेव महादेवांना विनंती केली की त्यांनी देवीच्या तपश्चर्याला प्रतिसाद द्यावा. महादेव स्वतः पार्वती मातेसमोर प्रकट झाले आणि त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन त्यांना पत्नी म्हणून स्वीकारलं. परंतु तपश्चर्यामुळे झालेलं काळं शरीर पाहून महादेवांनी त्यांना गंगेत स्नान करायला सांगितले. जेव्हा माता पार्वती गंगेच्या पवित्र जलात स्नान करून बाहेर आल्या तेव्हा त्यांचा वर्ण हिमालयाच्या हिमसारखा शुभ्र आणि तेजस्वी झाला. त्या अवर्णनीय सुंदर, कोमल आणि शांत स्वरूप प्रकट झाल्या, म्हणून त्या रूपाला महागौरी असे म्हटले गेले. माता महागौरी ह्या अत्यंत शांत, कोमल आणि करुणामय स्वरूपाची देवी आहे. महागौरी देवीच्या 4 भुजा आहेत आणि त्या नंदीवर आरूढ आहेत. त्यांच्या हातात त्रिशूळ आणि डमरू आहे. त्यांचे वस्त्रही पांढरे असून त्या शांतता, पवित्रता आणि कल्याणाचं प्रतीक आहे. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता दिलेला विसरू नका. जय माता दी.